नाशिकच्या पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे। बांबूच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर आजूबाजूची काही दुकानं सुद्धा आगीत भक्ष्यस्थानी आता आलेली आहेत। या संदर्भातले अधिकची अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, काय सांगाल, नेमकी परिस्थिती कशी आहे आणि बचाव कार्य कसं सुरू झालंय? भीषण अशी ही आग पिंपळगाव मध्ये लागलेली आहे। बांबूच्या गोडाऊनला ही आग लागली आणि आजूबाजूची जी दुकानं आहे त्या दुकानांमध्ये देखील ही आग आता पसरलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहराच्या अगदी मध्यवर्ती भागामध्ये ही आग लागलेली आहे। आजूबाजूला दुकानं आहेत, हॉस्पिटल्स आहेत आणि त्यामुळे खरं तर या आगीची तीव्रता जी आहे ती वाढताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात वित्तहानी त्या ठिकाणी झाल्याची देखील प्राथमिक माहिती आहे। सध्या अग्निशमन दलाकडून आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आगीचा भडका जो आहे तो अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे परिसरामध्ये धुराचे लोट जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे। त्या ठिकाणी खरं तर रस्ते जे आहेत ते देखील काही प्रमाणात त्या ठिकाणी छोटे असल्यामुळे अग्निशमन दलाला खरं तर शर्थीचे प्रयत्न या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करावे लागतात। आपण सध्या पाहतोय साम टीव्हीवरती एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। अतिशय भयंकर दृश्य आहे। तर धुराचे प्रचंड मोठे लोट दिसतायत, आगीच्या लाटा दिसतायत, म्हणून ही आग किती भयंकर आहे याचा अंदाज येतोय। आता बचाव कार्य सध्या सुरू आहे आणि आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती आहे। अपडेट्स आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आता गेला आता नाही करत